नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचे माझ्या गणित गप्पा या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे 4th स्टँडर्डचे स्कॉलरशिप एक्झामवरील क्वेश्चन्सचे सोल्युशन. त्यातील सेक्शन नंबर 2 इंटेलिजन्स, युनिट 9 पझल्स अँड प्रॉब्लेम्स, त्यावर आधारित असलेलं चॅप्टर नंबर 1 पोझिशन इन क्यू, त्यातील एक्सरसाइज 9.1. या व्हिडिओमध्ये मी क्वेश्चनचे सोल्युशन काढण्याचे काही इझी ट्रिक्स सांगितले आहेत. ते पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग मित्रांनो, एक्सरसाइजला सुरुवात करूया. एक्सरसाइज 9.1, त्यातील क्वेश्चन नंबर 1. 5 men आर स्टँडिंग अहेड ऑफ ईच वुमन इन अ क्यू फॉर अ बस. इफ द टोटल नंबर ऑफ मेन इज 35, हाऊ मेनी पर्सन आर देअर इन दी क्यू. ओके, बघा सगळ्यात अगोदर क्वेश्चनचा मिनिंग लक्षात घेऊया. काय म्हटलेलं आहे? 5 men आर स्टँडिंग अहेड ऑफ ईच वुमन इन अ क्यू फॉर अ बस. एक बस आहे, त्या बसमध्ये एक लाईन आहे, त्या लाईनीमध्ये प्रत्येक वुमनच्या पुढे 5 मेन उभे आहेत. ओके, म्हणजे 1 2 3 4 आणि 5 हे सगळे मेन आहेत. त्यानंतरून त्यांच्या पुढे त्यांच्या मागे एक वुमन आहे. ओके, त्यानंतर पुन्हा 6 झाले. 6 नंबरला वुमन आहे. 7 8 9 10 11 हे मेन्स उभे आहेत आणि त्यानंतर वुमन आहे. ओके, अशा सिक्वेन्समध्ये बसमध्ये एका लाईनीत प्रत्येक वुमनच्या पुढे 5 मेन्स उभे आहेत. इफ द टोटल नंबर ऑफ मेन इज 35, जर सपोज टोटल नंबर ऑफ मेन किती आहेत? 35. हाऊ मेनी पर्सन आर देअर इन द क्यू, तर त्या क्यूमध्ये किती पर्सन असतील? ओके, असे 5-5चे जर ग्रुप केले तर किती मेन आहेत? 35 आहेत आणि 5च्या ग्रुपनंतर एक वुमन आहे. तर असे हे किती ग्रुप्स तयार होतील मग मेन्सचे? तर हे काढण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला? 35ला डिवाइड बाय 5 करावं लागेल. ओके, कारण की 5-5चे ग्रुप आहे आणि टोटल नंबर ऑफ मेन्स किती आहेत? 35 आहेत. 5 7 35. ओके, तर त्या क्यूमध्ये 7 वुमन्स असतील आणि तर या ठिकाणी मेन्स 35 आहेत आणि वुमन्स किती येतील मग? 7. तर हे वुमन्स आपल्याला ॲड करावे लागतील. 35 + 7 42. तर त्या क्यूमध्ये टोटल नंबर ऑफ पर्सन्स किती येतील? 42. ओके, ऑप्शनमध्ये आहे का आन्सर 42? येस, या ठिकाणी ऑप्शन 2मध्ये आन्सर दिसत आहे. ऑप्शन 2 इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 2. In a garden, there are many rows as there are trees in each row. If there are 16 trees in each row, how many trees are that garden? बघा काय क्वेश्चनचा मिनिंग लक्षात घ्या. इन अ गार्डन, एक गार्डन आहे, त्या गार्डनमध्ये देअर आर ॲज मेनी रोज ॲज देअर आर ट्रीज इन इच रो. त्या गार्डनमध्ये नंबर ऑफ रोज आहेत आणि प्रत्येक रोमध्ये झाडे लावलेली आहेत. तर अशा किती रोज आहेत? देअर आर 16 ट्रीज इन इच रो. तर एका रोमध्ये 16 ट्रीज आहेत. हाऊ मेनी ट्रीज आर दॅट गार्डन, तर त्या गार्डनमध्ये किती ट्रीज आहेत? बघा, टोटल नंबर ऑफ ट्रीज किती आहेत एका रोमध्ये? 16. तर अशा किती रोज येतील मग? 16 रोज येतील, कारण की त्यांनी म्हटलेलं आहे की देअर आर मेनी रोज ॲज देअर आर ट्रीज इन इच रो. म्हणजे एका रोमध्ये जेवढ्या ट्रीज आहेत तेवढ्याच नंबर ऑफ रोज आहेत. तर एका रोमध्ये किती ट्रीज आहेत? 16. तर अशा नंबर ऑफ रोज किती आहेत मग? 16. ओके,
तर आपल्याला क्वेश्चन विचारलेला आहे, हाऊ मेनी ट्रीज आर दॅट गार्डन. तर त्या गार्डनमध्ये किती ट्रीज असतील हे काढण्यासाठी काय करावं लागेल, 16 मल्टिप्लाय बाय 16. 16चं स्क्वेअर माहिती आहे आपल्याला 256. तर त्या गार्डनमध्ये किती ट्रीज आहेत, मग टोटल नंबर ऑफ ट्रीज 256. ऑप्शनमध्ये आहे का आन्सर 256? येस, या ठिकाणी ऑप्शन 3मध्ये आन्सर दिसतं आहे. ऑप्शन 3 इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 3. इन अ क्यू, मीरा हू इज ॲट द 15th प्लेस इज स्टँडिंग ॲट द 11th प्लेस बिहाइंड अमोल. हाऊ मेनी पर्सन्स आर स्टँडिंग बिटवीन अमोल अँड द पर्सन ॲट दी फर्स्ट प्लेस. ओके, सगळ्यात अगोदर क्वेश्चनचं मिनिंग लक्षात घ्या. इन अ क्यू एक लाईन आहे, त्या लाईनीमध्ये मीरा, अमोल आणि अजून काही पर्सन्स उभे आहेत. मीरा हू इज ॲट द 15th प्लेस. मीरा ही लाईनीच्या कितव्या प्लेसवरती आहे, 15th प्लेसवरती आहे. मीराची प्लेस नंबर काय आहे, 15th. ओके, तर मीरापासून वरती किती लोक उभे आहेत, 14. ओके, जर ही 15th प्लेसवरती आहे तर तिच्यापेक्षा पुढे किती जण आहेत, 14 लोक असतील. ओके, आता काय म्हटलं आहे, इज स्टँडिंग ॲट द 11th प्लेस बिहाइंड अमोल. मीरा इज स्टँडिंग ॲट द 11th प्लेस बिहाइंड अमोल. अमोलच्या मागे 11th प्लेसवरती मीरा आहे. अमोल हा मीरापेक्षा पुढच्या प्लेसवरती उभा आहे. ओके, इथे कुठेतरी अमोल असेल. तर अमोलपासून जर मीराला काउंट केलं तर ती 11th प्लेसवरती उभी आहे. ओके, तर अमोलची प्लेस काय येईल, मग याच्यावरून आपल्याला अमोलची प्लेस काढता येईल. 15 - 11 करावं लागेल. ओके, तर अमोलची प्लेस काय येईल, 4. अमोल हा 4th प्लेसवरती उभा आहे आणि मीरा ही 15th प्लेसवरती उभी आहे. वरून जर काउंट केलं आपण तर अमोल 4th प्लेसवरती आणि वरून काउंट केलं तर मीरा ही 15th प्लेसवरती आहे. ओके, आता आपल्याला क्वेश्चन विचारलेला आहे, हाऊ मेनी पर्सन्स आर स्टँडिंग बिटवीन अमोल अँड द पर्सन ॲट द फर्स्ट प्लेस. ओके, तर फर्स्ट प्लेसवरचा जो पर्सन आहे त्याच्यामध्ये आणि अमोल ह्या दोघांच्यामध्ये किती पर्सन्स उभे आहेत. तर अमोलची प्लेस काय आली, मग 4th प्लेस आली. आणि फर्स्ट पर्सन आणि अमोल ह्या दोघांच्या मध्ये किती जण आहेत, 2, 3, म्हणजेच 1 आणि 2, 2 पर्सन्स उभे आहेत. ही फर्स्ट प्लेसवरचा पर्सन आणि हा अमोल 4th प्लेसवरती आहे. या दोघांच्या मध्ये 2 पर्सन्स उभे आहेत. ऑप्शनमध्ये आहे का आन्सर 2? येस, या ठिकाणी ऑप्शन 2मध्ये आन्सर दिसतं आहे, म्हणून ऑप्शन 2 इज अ करेक्ट ऑप्शन येईल. तर अमोल आणि फर्स्ट प्लेसमधल्या पर्सनमध्ये किती जण असतील, 2 पर्सन्स असतील. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 4. इन ॲन अटेंडन्स शीट, हेमा रोल नंबर इज 9 अँड अजय नेम इज लिस्ट ॲट द 20 प्लेस फ्रॉम द बॉटम. There are 22 person list between Hema and Ajay. What is the roll number of the student who is listed at the center of the attendance sheet? ओके, बघा क्वेश्चनचं मिनिंग लक्षात घ्या. काय सांगितलेलं आहे, इन अ अटेंडन्स शीट. अटेंडन्स शीट आहे, अटेंडन्स शीटमध्ये हेमाचा रोल नंबर काय आहे, 9. ओके, हेमाचा रोल नंबर आहे 9, म्हणजे तिच्यापेक्षा वरती किती जण आहेत, अजून 8 लोक आहेत. ओके, अँड अजय नेम इज लिस्ट ॲट द 20 प्लेस फ्रॉम द बॉटम. जर बॉटमपासून आपण काउंट केलं तर 20 प्लेसवरती कोण आहे, अजय. ओके, म्हणजे अजयपासून खाली किती जण आहेत, मग 19. ओके, आणि काय म्हटलं आहे, देअर आर 22 पर्सन लिस्ट बिटवीन हेमा अँड अजय. ओके, हेमा आणि अजय यांच्यामध्ये किती पर्सन्स आहेत, 22 पर्सन्स आहेत.
व्हॉट इज द रोल नंबर ऑफ द स्टुडंट हू इज लिस्टेड ॲट द सेंटर ऑफ द अटेंडन्स. तर आपल्याला काय सांगितलेलं आहे, तर अटेंडन्स शीटमधला सेंटरचा रोल नंबर काय असेल, सेंटरला असलेल्या स्टुडंटचा रोल नंबर काय असेल हे काढण्यासाठी आपल्याला सगळ्यात अगोदर काय करावं लागेल, संपूर्ण अटेंडन्स शीटमध्ये किती स्टुडंट्स आहेत ते काढावं लागेल आणि त्याच्यावरून सेंटरला असलेल्या स्टुडंटचा रोल नंबर काढता येईल. ओके, बघा हेमाच्या वरती 8 स्टुडंट्स आहेत आणि हेमा 1, 9. हेमा आणि अजय यांच्यामध्ये किती स्टुडंट्स आहेत, 22. म्हणजे 8 प्लस हेमा 1 काउंट करावी लागेल, प्लस 22 प्लस 20 नंबरवरती कोण आहे, अजय. अजयचा रोल नंबर 20 आहे, म्हणजे तो एकच पर्सन आहे. 1 ॲड करावं लागेल अजयचा. आणि अजयपासून खाली किती जण आहेत, 19. तर याच्यावरून आपल्याला टोटल नंबर ऑफ स्टुडंट्स काढता येतील. किती आहेत, 9 + 1 10, 10 + 2 12, 12 + 1 13, 13 + 8 21, कॅरी 2, 2 + 2 4, 4 + 1 5. ओके, तर अटेंडन्स शीटमध्ये टोटल नंबर ऑफ स्टुडंट्स किती आहेत, टोटल नंबर ऑफ स्टुडंट्स 51 आहेत. तर आपल्याला सेंटरमधल्या असलेल्या स्टुडंटचा रोल नंबर काढायचा आहे. तर या ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल, 51ला 2ने डिवाईड करावं लागेल. 51ला 2ने कंप्लीट भाग जाणार आणि यात मी काय करते, 1 मायनस करते, 50/2. तर 50/2 जर केलं तर काय येईल, 25. म्हणजे वरती 25 स्टुडंट्स, त्यानंतर 26 नंबरचा स्टुडंट सेंटरला येईल आणि त्याच्या खाली पुन्हा 25 स्टुडंट्स येतील. बघा हे स्टुडंट्स जर ॲड केले आपण, 25 + 25 50, 50 प्लस हा 26 रोल नंबरचा विद्यार्थी म्हणजे 51. तर टोटल नंबर ऑफ स्टुडंट्स किती आले, 51. ओके, तर सेंटरमध्ये असलेल्या स्टुडंटचा रोल नंबर काय येईल मग, 26. ऑप्शनमध्ये आहे का आन्सर 26? येस, या ठिकाणी ऑप्शन 4मध्ये आन्सर दिसतं आहे. ऑप्शन 4 इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 5. 10 पर्सन आर स्टँडिंग बिटवीन राम अँड श्याम इन अ क्यू. श्याम इज स्टँडिंग ॲट द 12th प्लेस फ्रॉम वन एंड. ॲट विच प्लेस इज राम स्टँडिंग. ओके, बघा काय सांगितलेलं आहे, 10 पर्सन आर स्टँडिंग बिटवीन राम अँड श्याम इन अ क्यू. राम आणि श्याम यांच्यामध्ये 10 पर्सन आहेत. राम आणि श्याम यांच्यामध्ये 10 पर्सन्स आहेत. श्याम इज स्टँडिंग ॲट द 12th प्लेस फ्रॉम वन एंड. एका एंडपासून जर काउंट केलं तर श्यामची प्लेस 12th प्लेस आहे. जर सपोज आपण वरून काउंट केलं, वरून खालीपर्यंत काउंट केलं तर श्यामची प्लेस आहे 12th प्लेस. त्यावेळेस रामची प्लेस काय येईल मग, फर्स्ट प्लेस येईल. बघा राम 1 नंबरवरती आहे, त्यानंतर मध्ये 10 पर्सन आहेत म्हणजे 11 आणि श्यामचा 12th नंबर. ओके, तर आपल्याला काय विचारलं आहे, ॲट विच प्लेस इज राम स्टँडिंग. तर राम हा कोणत्या प्लेसला उभा आहे, फर्स्ट प्लेसला उभा आहे. ऑप्शनमध्ये आहे का आन्सर, ऑप्शनमध्ये आन्सर्स दिले आहे, फर्स्ट ऑर 23rd, थर्ड ऑर 15th, फोर्थ ऑर 16th, सेकंड ऑर 15th. ओके, तर पहिल्या ऑप्शनमध्ये फर्स्ट आन्सर आहे. म्हणजे जर आपण ही क्यू टॉपपासून बॉटमपर्यंत काउंट केली तर राम हा फर्स्ट प्लेसवरती आहे. ओके, जर सपोज आपण ही काउंटिंग बॉटमकडून जर काउंट केलं, ओके, बॉटमकडून जर काउंट केलं तर श्याम हा खालून 12th प्लेसवरती आहे. ओके, तर श्यामच्या खाली किती जण आहेत मग, 11th पर्सन आहेत. आणि आपल्याला सांगितलं आहे राम आणि श्याम यांच्यामध्ये 10 पर्सन्स आहेत. ओके, तर राम आणि श्यामच्यामध्ये 10 लोक आहेत. श्याम हा 12th प्लेसवरती आहे, तर रामची प्लेस कोणती येईल, म्हणजे खालून जर काउंट केलं तर राम हा कितव्या प्लेसवरती आहे. तर बघा खाली श्यामच्या खाली किती पर्सन्स आहेत, 11.
आणि राम श्यामच्यामध्ये किती पर्सन्स आहेत 10. मग हे आपल्याला ॲड करावं लागेल 10 + 11. त्यानंतर श्यामचा नंबर काउंट करावा लागेल 12th प्लेसवरती आहे ना तो, त्याला पण काउंट करावं लागेल. आणि राम कितव्या प्लेसवरती येईल तर रामचा पण नंबर काउंट करावा लागेल. तर या सगळ्यांची काउंटिंग केल्यानंतर बॉटमपासून राम हा कितव्या प्लेसवरती आहे ते आपल्याला फाइंड आउट होईल. ओके. 1 + 1 + 1 3, 1 + 1 2. तर जर बॉटमपासून आपण काउंट केलं तर राम हा 23rd प्लेसवरती उभा असेल. आणि जर टॉपपासून बॉटमकडे काउंट केलं तर राम हा 1st प्लेसवरती उभा असेल. ओके. तर ऑप्शन 1मध्ये आन्सर दिसतं आहे 1st or 23rd प्लेस. म्हणून या ठिकाणी करेक्ट आन्सर येईल ऑप्शन 1 इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 6. Anil is at the 13th place in a queue. There are 5 persons between Anil and Wilson. Wilson is the middle person. How many persons are standing in a queue? ओके. बघा या ठिकाणी काय सांगितलेलं आहे, अनिल हा 13th प्लेसवरती आहे. ओके. अनिलची प्लेस दिलेली आहे 13th. देअर आर 5 पर्सन बिटवीन अनिल अँड विल्सन. अनिल आणि विल्सन यांच्यामध्ये 5 पर्सन्स आहेत. ओके. जर अनिल हा 13 नंबरवरती 13 प्लेस असेल तर विल्सनची प्लेस काय येईल 13 + 5 + 1 ॲड करावं लागेल विल्सनची. ओके. 18. अनिल आणि विल्सन यांच्यामध्ये 5 पर्सन्स आहेत. जर याची 13 प्लेस आहे तर विल्सनची काय येईल 18च्या पुढे काय येईल 19th प्लेस येईल. ओके. काय म्हटलेलं आहे, हाऊ मेनी पर्सन आर स्टँडिंग. ओके. विल्सन इज द मिडल पर्सन. हां, आता हा जो विल्सन आहे हा काय आहे मिडल पर्सन आहे. मिडल पर्सन आहे म्हणजेच विल्सनच्या खाली किती लोक येतील मग 18. आणि विल्सनच्या वरती किती पर्सन्स येतील 18. तर टोटल नंबर ऑफ पर्सन्स किती येतील मग त्या क्यूमध्ये 18 + 18 प्लस विल्सन हा मिडलला आहे म्हणून तो पण एक पर्सन काउंट करावं लागेल. 18 + 18 36 + 1 37. तर टोटल नंबर ऑफ पर्सन्स किती असतील क्यूमध्ये 37. ऑप्शनमध्ये आहे का आन्सर? येस. ऑप्शन 4मध्ये आन्सर दिसतं आहे. ऑप्शन 4मध्ये 13 or 37 आन्सर दिसतं आहे. तर 13 हे आन्सर कसं आलं ते पण मी तुम्हाला सांगते या ठिकाणी. बघा आता हे जे आपण काउंट केलं हे अनिलच्या म्हणजे तो हा जो विल्सन आहे हा अनिलच्या पुढे उभा आहे की मागे उभा आहे हे आपल्याला या ठिकाणी मेन्शन केलेलं नाही. जर सपोज अनिल हा 13th प्लेसवरती आहे त्यावेळेस विल्सन हा त्याच्या वर उभा आहे आणि या दोघांमध्ये 5 पर्सन्स आहेत. तर विल्सनची या ठिकाणी प्लेस काय येईल मग आपल्याला 13मधून 5 सबस्ट्रॅक्ट करावं लागतील. 13 - 5 केलं तर काय येईल 8. हां, पण हा 7th प्लेसला उभा असेल. या दोघांच्यामध्ये 5 पर्सन्स आहेत ना. बघा विल्सन 5 नंबरला आहे 7th प्लेसला आहे. त्यानंतर मध्ये 5 पर्सन काउंट करूया आपण आणि त्यावेळेस अनिल हा 13 नंबरला येईल. हा 7 8 9 10 11 12 अनिलची प्लेस आली 13. ओके. तर विल्सनच्या वरती किती जण असतील मग अजून 6 लोक असतील 6 पर्सन्स असतील. ओके. तर आता या ठिकाणी विल्सनला काय म्हटलेलं आहे विल्सन हा मिडलला आहे. विल्सन जर मिडलला असेल तर त्याच्यावरती किती पर्सन्स आहेत 6 आणि त्याच्या खाली किती येतील 6. त्यावेळेस विल्सन हा मिडलला असेल. तर टोटल नंबर ऑफ क्यूमध्ये किती पर्सन्स असतील ते काउंट करण्यासाठी काय करावं लागेल मग 6 + 6 12 प्लस हा जो विल्सन आहे त्याची पण प्लेस आपल्याला काउंट करावी लागेल. त्याची 1 प्लेस काउंट केली तर 13. तर क्यूमध्ये एक तर
अनिलच्या जर वरती विल्सन असेल तर त्या क्यूमध्ये 13 पर्सन्स असतील, आणि जर अनिलच्या जर खाली विल्सन उभा असेल तर त्यावेळेस क्यूमध्ये किती पर्सन्स असतील? 37. म्हणून या ठिकाणी टोटल नंबर ऑफ पर्सन्स किती येतील? 13 किंवा 37. ओके, ऑप्शनमध्ये आहे का आन्सर 13 और 37? येस, या ठिकाणी ऑप्शन 4मध्ये आन्सर आहे, म्हणून ऑप्शन 4 इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 7. इन अ क्यू फॉर रेल्वे तिकीट्स देअर आर 22 पर्सन अहेड अँड 12 पर्सन बिहाइंड माधव. What is the position of the 17th person from the back of the queue? ओके, क्वेश्चनचा मिनिंग लक्षात घ्या. काय सांगितलेलं आहे? रेल्वे तिकीटची एक लाईन आहे, रेल्वेचे तिकीट काढण्यासाठी एक लाईन लावलेली आहे. त्या लाईनमध्ये माधवच्या मागे 12 पर्सन आहेत आणि पुढे 22 पर्सन आहेत. ओके, या ठिकाणी सपोज माधव आहे, माधवच्या पुढे 22 पर्सन्स आहेत आणि माधवच्या बिहाइंड 12 पर्सन्स आहेत. ओके, याच्यावरून आपल्याला टोटल नंबर ऑफ पर्सन्स काढता येतील. तर टोटल नंबर ऑफ पर्सन्स किती येतील? 22 प्लस 12 प्लस माधवची पण पोझिशन ॲड करावी लागेल. तर किती टोटल पर्सन्स झाले इथे? 2 + 2 4 + 1 5 2 + 1 3. तर टोटल 35 पर्सन्स आहेत. ओके, रेल्वे तिकीट खरेदी करण्यासाठी टोटल नंबर ऑफ पीपल्स किती आहेत? त्या लाईनीमध्ये 35 पीपल्स आहेत. ओके, आता काय म्हटलेलं आहे बघा. व्हॉट इज द पोझिशन ऑफ द 17th पर्सन फ्रॉम द बॅक ऑफ द क्यू. तर व्हॉट इज द पोझिशन ऑफ द 17th पर्सन. 17th नंबरचा जो पर्सन आहे, 17 नंबरचा पर्सन, तर त्याची जर बॅक साईडने बॉटमकडून जर काउंटिंग केली तर त्याची प्लेस किती येईल हे आपल्याला या ठिकाणी काढायचं आहे. जर वरून काउंट केलं तर याची पोझिशन आहे 17th. ओके, जर वरूनच काउंट केलं तर खाली किती पर्सन आले? मग 18 पर्सन येतील. बघा, 18 + 17 जर केलं तर काय येईल आन्सर? 35. ओके, वरून जर काउंट केलं तर याची पोझिशन 17 आहे. जर याची पोझिशन 17 आहे तर त्याच्या खाली किती लोक आहेत? बॉटमला 18 पर्सन्स आहेत. ओके, जर ह्या व्यक्ती खालून जर काउंट केलं तर ह्या व्यक्तीच्या खाली जर सपोज 18 पर्सन आहेत, इथे 18 लोक आहेत, तर खालून काउंट करताना तर 17 नंबरच्या पर्सनची पोझिशन वरून टॉपकडून 17 नंबरला येणार आहे. तो जो व्यक्ती आहे त्याची जर पोझिशन 17 असेल, जर खालून काउंट केलं तर खालून 18च्या पुढे काय येईल? 19th प्लेस येईल. म्हणजे टॉपकडून जर त्या व्यक्तीला काउंट केलं तर त्या व्यक्तीची पोझिशन आली 17 आणि 17च्या खाली अजून किती पर्सन्स बाकी आहेत? मग 18 पर्सन्स येतील 35 होण्यासाठी. ओके, तर खालून जर काउंट केलं तर ह्यांच्यामध्ये किती पर्सन्स आहेत? मग 18 पर्सन्स आहेत. तर खालून काउंट केल्यावरती 18च्या पुढे कोणता नंबर येईल? 19. म्हणजेच वरून टॉपकडून 17 नंबरला येणारा पर्सन हा बॉटमकडून 19 नंबरला असेल जर काउंट केला तर. ओके, तर करेक्ट आन्सर काय येईल? मग 19. ओके, बॉटमकडून जर त्याला काउंट केलं तर तो 19th नंबरच्या पोझिशनवर असेल. ऑप्शनमध्ये आहे का आन्सर 19th? येस, या ठिकाणी ऑप्शन 4मध्ये आन्सर दिसत आहे. ऑप्शन 4 इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 8. 42 लॅम्प्स ऑफ डिफरंट कलर आर अरेंज इन अ स्पेसिफिक ऑर्डर. देअर आर 3 लॅम्प्स ऑफ रेड कलर टू द राईट साईड अँड 2 लॅम्प्स ऑफ ग्रीन कलर टू द लेफ्ट साईड ऑफ ईच लॅम्प ऑफ ब्ल्यू कलर. Which color of the lamp is at the 32 place in a series? ओके, क्वेश्चनचा मिनिंग लक्षात घ्या. सगळ्यात अगोदर काय सांगितलेलं आहे? 42 लॅम्प्स ऑफ डिफरंट कलर आर अरेंज इन अ स्पेसिफिक ऑर्डर. 42 लॅम्प्स आहेत वेगवेगळ्या कलर्सचे, तर ते एका स्पेसिफिक ऑर्डरमध्ये अरेंज केलेले आहेत. देअर आर 3 लॅम्प्स ऑफ रेड कलर टू द राईट साईड
and 2 lamps of green color to the left side of each lamp of blue color. ब्ल्यू कलरचा जो लॅम्प आहे, प्रत्येक एका ब्ल्यू कलरच्या लॅम्पच्या राईट साईडला 3 रेड कलरचे लॅम्प आहेत आणि लेफ्ट साईडला 2 ग्रीन कलरचे लॅम्प आहेत. ओके, बघा याची सिक्वेन्स कशी असेल. ब्ल्यू कलरचा लॅम्प आहे. ब्ल्यू कलरच्या लॅम्पच्या राईट साईडला ब्ल्यू कलरचा लॅम्पची राईट साईड ही येईल. ओके, राईट साईडला 3 रेड कलरचे लॅम्प आहेत. 3 रेड कलरचे लॅम्प आहेत आणि ब्ल्यू कलरच्या लॅम्पच्या लेफ्ट साईडला 2 ग्रीन कलरचे लॅम्प आहेत. ओके, बघा ज्यावेळेस आपल्याला लॅम्पचा राईट लेफ्ट सांगितलेला असेल त्यावेळेस आपण आपला स्वतःचा राईट लेफ्ट घ्यायचा आणि ज्यावेळेस आपल्याला क्यू किंवा रोचा राईट लेफ्ट सांगितलेला असेल त्यावेळेस सपोज ही एक क्यू आहे, ABCDची क्यू आहे सपोज, तर ह्या क्यूच्या राईटला जर सांगितलं तर हा राईट येतो आणि लेफ्ट सांगितला तर ह्या डायरेक्शनने लेफ्ट येतो. ओके, पण या ठिकाणी काय सांगितलेलं आहे, तो स्वतः ब्ल्यू कलरचा जो लॅम्प आहे त्या लॅम्पच्या राईट साईडला 3 रेड कलर आहे. त्यावेळेस आपण आपल्या स्वतःचा राईट आणि लेफ्ट कन्सिडर करायचा. ओके, तर आता हा जो ब्ल्यू लॅम्प आहे त्या ब्ल्यू लॅम्पच्या राईट साईडला 3 रेड कलरचे लॅम्प आहेत आणि ब्ल्यू कलरच्या लॅम्पच्या लेफ्ट साईडला 2 ग्रीन कलरचे लॅम्प आहेत. म्हणजे ती स्पेसिफिक सिक्वेन्स कशी येईल, ग्रीन ग्रीन ब्ल्यू रेड 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 असे 6चा एक ग्रुप आहे. हीच सिक्वेन्स पुन्हा रिपीट होईल. पुन्हा काय येईल, ग्रीन ग्रीन ब्ल्यू रेड रेड रेड. ओके, तर आपल्याला काय विचारलेलं आहे, विच कलर ऑफ द लॅम्प इज ॲट द 32 प्लेस ऑफ इन द सिरीज. तर 32 प्लेसवरती कोणत्या कलरचा लॅम्प येईल. ओके, हे काढण्यासाठी काय करावं लागेल, मग आता या ठिकाणी आपल्याला 32 डिवाइड बाय 6 करावं लागेल. 6 5 30, रिमाइंडर काय उरला 2. म्हणजे असे 5 ग्रुप्स येतील आणि परत पुढचा जो ग्रुप आहे तो पुन्हा रिपीट होईल. तर त्याच्या सेकंड पोझिशनवरती कोणत्या कलरचा लॅम्प येईल. 30 नंबरच्या लॅम्पवर 30 प्लेसवरचा जो लॅम्प असेल त्याच्यावरती रेड कलर येईल. ग्रुप संपला. त्यानंतरून 31 पोझिशनवरती कोणत्या कलरचा लॅम्प येईल, ग्रीन. 32 पोझिशनवरती कोणत्या कलरचा लॅम्प येईल, ग्रीन. आणि आपल्याला 32 नंबरचा पोझिशनवरती कोणत्या कलरचा लॅम्प येईल तेच विचारलेलं आहे. तर कोणत्या कलरचा लॅम्प येईल, मग ग्रीन. ऑप्शनमध्ये आहे का आन्सर ग्रीन. येस, या ठिकाणी ऑप्शन 2मध्ये आन्सर दिसत आहे. ऑप्शन 2 इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 9. 12 pieces of a rope are joined to make a single long rope. How many knots are required to make this long rope? बघा काय सांगितलेलं आहे, 12 pieces of a rope. रोप आहे, त्या दोरी आहे, दोरीचे असे 12 पीसेस केलेले आहेत आणि आर जॉईंट टू मेक अ सिंगल लॉंग रोप. आता हे जे पीसेस केलेले आहेत यांना एका नॉडने बांधलं आणि एक लॉंग अशी रोप तयार केली. ओके, हाऊ मेनी नॉट्स आर रिक्वायर्ड टू मेक दिस लॉंग रोप. तर हे लॉंग रोप तयार करण्यासाठी आपल्याला किती नॉट्स बांधावे लागतील ते या ठिकाणी आपल्याला विचारलेलं आहे. पीसेस किती आहेत, 12 पीसेस आहेत. 2 पीसेसला एक नॉट जोडते आहे. तर यातून आपल्याला 12 पीसेसमधून 1 सबस्ट्रॅक्ट करावं लागेल. म्हणजे आपल्याला किती नॉट्स बांधावे लागतील, 11 नॉट्स बांधावे लागतील. ओके, तर करेक्ट आन्सर काय येईल मग 11. ऑप्शनमध्ये आहे का आन्सर
येस, या ठिकाणी ऑप्शन 3मध्ये आन्सर दिसतं आहे. ऑप्शन 3 इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 10. इन अ स्ट्रिंग ऑफ बंटिंग देअर आर 9 रेड बंटिंग फॉलो बाय द येलो बंटिंग 2 times the number of red color. What is the series number of the middle bunting? ओके, बघा या ठिकाणी काय सांगितलेलं आहे, क्वेश्चनचा मिनिंग लक्षात घेऊया सगळ्यात अगोदर. देअर आर 9 रेड बंटिंग, 9 रेड कलरचे बंटिंग्स आहेत, त्यांना येलो कलरचे बंटिंग्स हे फॉलो करता आहेत. फॉलोड बाय द येलो बंटिंग 2 times. येलो कलरचे बंटिंग्स किती आहेत? 2 times द नंबर ऑफ रेड कलर. रेड कलरच्या 2 times बंटिंग आहेत, म्हणजेच येलो कलरचे बंटिंग्स किती आहेत? 18 आहेत. ओके, व्हॉट इज द सिरीज नंबर ऑफ द मिडल बंटिंग? तर रेड कलरचे 9 बंटिंग्स आहेत आणि येलो कलरचे 18 बंटिंग्स आहेत. तर टोटल नंबर ऑफ बंटिंग्स किती आहेत मग? 18 + 9 27. ओके, आणि आपल्याला क्वेश्चन विचारला आहे, व्हॉट इज द सिरियल नंबर ऑफ द मिडल बंटिंग? तर मिडल बंटिंगचा नंबर काय असेल त्या सिरीजमध्ये? टोटल बंटिंग्स किती आहेत? 27. 27ला जर आपण 2ने डिवाईड केलं तर आन्सर काय मिळेल बघा? 2 1 जा 2, 7, 2 3 जा 6, 1. रिमाइंडर काय उरला? 1. तर ह्या साईडला किती बंटिंग्स असतील? 13. त्यानंतर हा जो 1 बंटिंग आहे तो 14th पोझिशनला असेल आणि 14च्या मागे किती बंटिंग्स असतील? 13. बघा 13 + 13 26 + 1 27. तर मिडलच्या बंटिंगची प्लेस काय असेल? 14. ओके, तर ऑप्शनमध्ये आन्सर आहे का 14? येस, या ठिकाणी ऑप्शन 4मध्ये आन्सर दिसतं आहे. ऑप्शन 4 इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 11. इन अ क्यू कमलेश हू इज 5th फ्रॉम द लेफ्ट अँड प्रथमेश हू इज 6th फ्रॉम द राईट इंटरचेंज देअर प्लेसेस. नाव कमलेश इज ॲट 13th प्लेस फ्रॉम लेफ्ट, देन व्हॉट इज द पोझिशन ऑफ प्रथमेश फ्रॉम राईट? ओके, सगळ्यात अगोदर क्वेश्चनचा मिनिंग लक्षात घेऊया आणि स्टेप बाय स्टेप क्वेश्चन सॉल्व करूया. बघा काय सांगितलं आहे, इन अ क्यू, एक क्यू आहे, त्यात कमलेश इज 5th फ्रॉम द लेफ्ट. कमलेश हा 5th पोझिशनवर उभा आहे. ही एक सपोज लाईन आहे आणि या ठिकाणी कमलेश हा 5th पोझिशनवरती उभा आहे. कुठून? लेफ्टकडून. ही क्यूची लेफ्ट असते आणि या डायरेक्शनने राईट असते. ओके, अँड प्रथमेश हू इज 6th फ्रॉम द राईट, आणि प्रथमेश हा राईटकडून 6th पोझिशनला उभा आहे. प्रथमेश हा राईटकडून, ओके, राईटकडून, आणि हा लेफ्टकडून 5th पोझिशनला उभा आहे. इंटरचेंज देअर प्लेसेस. आता या दोघांच्या प्लेसेस इंटरचेंज केला म्हणजे कमलेशच्या जागेवरती प्रथमेश आला आणि प्रथमेशच्या जागेवरती कमलेश आला. ओके, लेफ्ट आणि राईट. ओके, नाव कमलेश इज ॲट द 13th प्लेस फ्रॉम द लेफ्ट. तर आता कमलेशची पोझिशन काय आली आहे? लेफ्टकडून 13. ओके, व्हॉट इज द पोझिशन ऑफ प्रथमेश फ्रॉम राईट? तर आपल्याला प्रथमेशची पोझिशन काय असेल? कुठून? राईटकडून प्रथमेशची पोझिशन काय असेल ते आपल्याला काढायचं आहे. ओके, बघा पहिल्या याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे? प्रथमेशची पोझिशन ही राईटकडून 6th आहे आणि लेफ्टकडून 13 आहे. ओके, यावरून आपल्याला ह्या क्यूमध्ये नंबर ऑफ पीपल्स किती उभे आहेत हे काढता येईल. तर हे काढण्यासाठी काय करावं लागेल? 13 + 6. 13 + 6 किती होतात?
19 आणि -1 इज इक्वल टू 18. -1 का केला या ठिकाणी आपण? कारण की राईटकडून जर ह्या व्यक्तीला आपण काउंट केलं तर त्याची पोझिशन 6 आहे आणि लेफ्टकडून काउंट केलं तर 13 आहे. म्हणजे हे दोघं सेम पोझिशनवरती उभे आहेत, पण ते डबल काउंट होत आहेत. राईटकडून पण एकदा आणि लेफ्टकडून पण. म्हणून पण एकच पर्सन उभा आहे ना, तर हे 2 पर्सन काउंट होत आहेत. म्हणून या ठिकाणी 1 सबस्ट्रॅक्ट केला. तर ह्या क्यूमध्ये टोटल नंबर ऑफ पीपल्स किती आहेत मग? 18. ओके. तर आता आपल्याला काय विचारलं आहे? व्हॉट इज द पोझिशन ऑफ प्रथमेश फ्रॉम द राईट. तर प्रथमेशची राईटकडून पोझिशन कितवी असेल? बघा या ठिकाणी याला आता कमलेशच्या जागेवरती उभं केलेलं आहे. कमलेशची पोझिशन लेफ्टकडून किती आहे? 5th आहे. लेफ्टकडून 5th आहे. आणि आता आपल्याला राईटकडून त्याची पोझिशन काढायची आहे. तर टोटल क्यूमध्ये 18 पीपल्स आहेत आणि हा 5th पोझिशनवरती उभा आहे. म्हणून मग काय करू शकतो आपण? 18 - 5. 18 - 5 केलं तर किती होतात? 13. ओके. 13 प्लस यात काय करावं लागेल आपल्याला? 1 ॲड करावं लागेल. त्यावेळेस आपल्याला ही 5th पोझिशन म्हणजे लेफ्टकडून 5th पोझिशन आणि राईटकडून कितवी पोझिशन येते? तर 14th पोझिशन येईल. ओके. राईटकडून जर काउंट केलं तर त्याची 14th पोझिशन येईल आणि लेफ्टकडून किती आहे? 5th पोझिशन. बघा परत आपण हे जसं ह्या दोघांची पोझिशनची ॲडिशन करून त्याच्यातून 1 सबस्ट्रॅक्ट केला होता तसंच हे पण येईल. बघा 14 + 5 जर केलं तर 19. 19 - 1 का केला? कारण की हा लेफ्टकडून काउंट केला जातो आहे 5th पोझिशनवरती आणि राईटकडून 14 पोझिशनवरती डबल काउंट होतो आहे हा पर्सन. आणि ही पोझिशन एकच आहे, एकच पर्सन उभा आहे. तर बघा आन्सर काय मिळालं? 18. ओके. बघा म्हणजे ही जी लाईन आहे याच्यामध्ये टोटल नंबर ऑफ पीपल्स किती काढले होते आपण? 18. आणि हे पण 18 मॅच होत आहेत. तर प्रथमेश हा लेफ्टकडून 5th पोझिशनवरती उभा आहे कारण की तो कमलेशच्या पोझिशनवरती उभा आहे. ओके. कमलेशची पोझिशन काय? लेफ्टकडून 5th आहे आणि आपल्याला प्रथमेशची राईटकडून पोझिशन काढायची आहे. तर मग प्रथमेशची राईटकडून पोझिशन काय आली? 14th. ओके. ऑप्शनमध्ये आहे का आन्सर 14th? येस. या ठिकाणी ऑप्शन 3मध्ये आन्सर दिसतं आहे. ऑप्शन 3 इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 12. ABCDE are neighbors but not in a same order. E stay between B and D. B आणि Dच्या मध्ये E आहे. ओके. बघा B अँड Dच्या मध्ये कोण आहे? E आहे. C stay at the left end of A. Aच्या लेफ्टला C आहे. A आहे आणि Aच्या लेफ्टला C आहे. A अँड D आर नॉट नेबर. A अँड D आर नॉट नेबर. A आणि D हे दोघं एकमेकांचे नेबर नाही आहेत. हू इज स्टेईंग ॲट द सेंटर. तर सेंटरला कोणता पर्सन येईल? तर बघा सेंटरला कोण आला? D आला. ओके. ऑप्शनमध्ये आहे का आन्सर? येस. या ठिकाणी ऑप्शन 4मध्ये आन्सर दिसतं आहे. ऑप्शन 4 इज अ करेक्ट ऑप्शन येईल. यात अजून एक कंडिशन घेता येईल आपल्याला. आता या ठिकाणी B आणि Dची पोझिशन चेंज होऊ शकते. बघा काय सांगितलं आहे? E स्टे बिटवीन B अँड D. B आणि Dच्या मध्ये E आहे. तर आपण असं पण लिहू शकतो, Dला फर्स्ट पोझिशनला आणि Bला थर्ड पोझिशनला आणि ह्या दोघांच्या मध्ये कोण आहे? E आहे. C स्टे ॲट द लेफ्ट एंड ऑफ A. C हा Aच्या लेफ्टला आहे. ओके. तर असा जर विचार केला तर या ठिकाणी सेंटरमधला हू इज स्टेईंग ॲट द सेंटर. तर यावेळेस सेंटरमध्ये कोण उभा आहे? B उभा आहे. ओके. तर या ठिकाणी आन्सर B पण येऊ शकतं. दोघी करेक्ट ऑप्शन आहेत. ऑप्शन 2 पण आणि ऑप्शन 4 पण.
ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 13. 30 स्टुडंट्स आर स्टँडिंग इन अ रो ॲट अ डिस्टन्स ऑफ 3 मीटर ईच फॉर स्कूल परेड. What is the distance between the 22nd and the 28 students? ओके, बघा, एक स्कूलमध्ये परेड होते आहे आणि त्या परेडमध्ये 30 स्टुडंट्स आहेत आणि हे 30 स्टुडंट्स, 2 स्टुडंट्समध्ये डिस्टन्स किती आहे? 3 मीटर. प्रत्येक एका स्टुडंटमध्ये डिस्टन्स 3 मीटरचं आहे. आपल्याला विचारलं आहे व्हॉट इज द डिस्टन्स बिटवीन 22nd अँड द 28 स्टुडंट. ओके, तर आपल्याला 22nd अँड 28 स्टुडंटमधलं डिस्टन्स विचारलेलं आहे. बघा, यामध्ये 20 किती स्टुडंट्स आहेत? मग हे काढण्यासाठी काय करावं लागेल? 28 मायनस 22 6. तर या ठिकाणी नंबर ऑफ स्टुडंट्स किती आहेत? 6 स्टुडंट्स आहेत या दोघांच्या मध्ये. आणि प्रत्येक एका विद्यार्थ्यामध्ये डिस्टन्स किती आहे? 3 मीटर. ओके, तर हे काढण्यासाठी 22पासून 28मधल्या स्टुडंट्सचं डिस्टन्स काढण्यासाठी मग काय करावं लागेल? यांच्यामध्ये 6 स्टुडंट्स आहेत. 6 मल्टिप्लाय बाय प्रत्येक एका स्टुडंटमध्ये 3 मीटरचं डिस्टन्स आहे म्हणून मल्टिप्लाय करावं लागेल. 6 3 जा 18. तर 22nd आणि 28 या स्टुडंट्समध्ये 18 मीटरचं डिस्टन्स असेल. ओके, ऑप्शनमध्ये आहे का आन्सर? येस, या ठिकाणी ऑप्शन 2मध्ये आन्सर दिसतं आहे. ऑप्शन 2 इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 14. 2 पॅरलल रोज ऑफ ट्रीज आर स्टँडिंग ॲट द 2 एजेस ऑफ अ रोड. If the middle tree corresponds to 50 place, how many trees are there? ओके, बघा, क्वेश्चनचा मिनिंग लक्षात घ्या. काय सांगितलं आहे? 2 पॅरलल रोज ऑफ ट्रीज आर स्टँडिंग ॲट द 2 एज ऑफ अ रोड. हा रस्ता आहे, रस्त्याच्या दोघं साईडने ट्रीज लावलेले आहेत. ओके, इफ मिडल ट्री करस्पॉन्ड्स टू 50 प्लेस, मिडलचा जो ट्री आहे तो 50 प्लेसवरती आहे. ओके, हाऊ मेनी ट्रीज आर देअर. तर ह्या रस्त्याच्या दोघं कडेला टोटल किती झाडं असतील हे आपल्याला या ठिकाणी फाइंड आउट करायचं आहे. बघा, या ठिकाणी लेफ्ट साईडला किती असतील? मग 49. आणि हा मिडल म्हटलेला आहे म्हणून मग याच्या राईट साईडला पण किती ट्रीज असतील? 49. ओके, रस्त्याच्या दुसऱ्या साईडला पण किती ट्रीज असतील? 49. रस्त्याच्या दुसऱ्या साईडच्या राईट साईडला पण किती ट्रीज असतील? 49. तर आता आपल्याला ह्या सगळ्यांची सम करायची आहे. ओके, मी अगोदर रस्त्याची एक साईड काउंट करते आणि त्याला 2ने मल्टिप्लाय करते. ओके, 49 + 49 + 1 का काउंट केला? कारण की 50 नंबरच्या प्लेसवरती असलेला ट्री पण आपल्याला या ठिकाणी ॲड करावं लागेल. ओके, तर ॲडिशन करूया. 9 + 1 10, 10 + 1 19, कॅरी 1, 4 + 1 5, 5 + 4 9. तर टोटल ट्रीज किती आहेत? मग एका साईडला रस्त्याच्या 99, रस्त्याच्या दुसऱ्या साईडला पण 99 असतील. तर या दोघांची सम करूया. 9 + 9 18, 9 + 1 10 + 1 19. तर रस्त्याच्या दोघं साईडला टोटल नंबर ऑफ ट्रीज किती आहेत? 198. ऑप्शनमध्ये आहे का आन्सर 198? येस, या ठिकाणी ऑप्शन 3मध्ये आन्सर दिसतं आहे. ऑप्शन 3 इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 15. अ प्लेयर इज रँक 22nd फॉर बॉटम अँड 27th फ्रॉम द टॉप. हाऊ मेनी प्लेयर पार्टिसिपेट इन द कॉम्पिटिशन. ओके, एक कॉम्पिटिशन आहे. त्या कॉम्पिटिशनमध्ये बॉटमपासून एका प्लेयरची रँक किती आहे? 22nd. आणि टॉपपासून जर काउंट केलं तर त्याची रँक येते 27. तर आपल्याला क्वेश्चन विचारला आहे हाऊ मेनी प्लेयर्स पार्टिसिपेटेड इन दी कॉम्पिटिशन. तर ह्या कॉम्पिटिशनमध्ये टोटल नंबर ऑफ प्लेयर्स
किती आहेत किंवा किती प्लेयर्सने पार्टिसिपेट केलेलं आहे. ओके, बघा बॉटमकडून जर काउंट केलं तर त्याची रँक दिलेली आहे 22nd आणि टॉपकडून जर काउंट केलं तर त्याची रँक दिलेली आहे 27th. ओके, तर ह्या प्लेसवरती हा एकच कॅन्डिडेट आहे. त्याला जर बॉटमकडून काउंट केलं तर त्याचा नंबर येतो 22 आणि टॉपकडून जर काउंट केलं तर त्याचा नंबर येतो 27. तर आता टोटल नंबर ऑफ प्लेयर्स किती आहेत हे काढण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला, 27 + 22 आणि किती झाले 7 + 2 9, 2 + 2 4 आणि यातून 1 सबस्ट्रॅक्ट करावं लागेल. आता या ठिकाणी 1 का सबस्ट्रॅक्ट केला, कारण की हा एकच कॅन्डिडेट आहे, हा 2 वेळेस काउंट होतो आहे. यांची सम केली, ह्या सममध्ये हा जो एक कॅन्डिडेट आहे हा 2 टाइम्स काउंट केला जातो आहे, बॉटमकडून पण आणि टॉपकडून पण. म्हणून आलेल्या टोटल नंबर ऑफ प्लेयर्समधून 1 सबस्ट्रॅक्ट करावं लागेल. त्यावेळेस आपल्याला या कॉम्पिटिशनमध्ये किती प्लेयर्सने पार्टिसिपेट केलं आहे ते टोटल नंबर ऑफ प्लेयर्स मिळतील. तर किती मिळाले मग 48. ऑप्शनमध्ये आहे का आन्सर 48? येस, या ठिकाणी ऑप्शन 4मध्ये आन्सर दिसतं आहे. ऑप्शन 4 इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 16. द पेंटिंग आर अरेंज इन ॲन एक्झिबिशन इन द ऑर्डर ऑफ टायगर, डिअर, एलिफंट, लायन अँड रॅबिट रिपीटेडली. विच पिक्चर विल बी ॲट 22nd प्लेस? ओके, 32 प्लेस. ओके, क्वेश्चनचं मिनिंग लक्षात घ्या. एक एक्झिबिशन आहे आणि त्यात काही पेंटिंग्स अरेंज केलेल्या आहेत आणि त्या पेंटिंग्सची अरेंजमेंट ही ह्या ऑर्डरमध्ये, ह्या सिक्वेन्समध्ये केलेली आहे. फर्स्ट नंबर लायनची पेंटिंग आहे, त्यानंतर डिअर, एलिफंट, लायन आणि रॅबिट असे 5 ॲनिमल्सची पेंटिंग अरेंज केलेली आहे आणि ही सिक्वेन्स काय होते आहे, रिपीट होते आहे. तर आपल्याला विचारलेलं आहे विच पिक्चर विल बी ॲट 32 प्लेस. तर 32 प्लेसवरती कोणता पिक्चर येईल? ओके, तर आपल्याला हे काढण्यासाठी काय करावं लागेल, 32 / 5. बघा आपल्याला 32 प्लेसवरती कोणतं पिक्चर येणार आहे, कोणत्या ॲनिमलचं पेंटिंग येणार आहे ते काढायचं आहे. आणि टोटल नंबर ऑफ पेंटिंग्स किती आहेत, 5. ह्या पेंटिंग्स काय होत आहेत, रिपीट होत आहेत. ओके, म्हणून आपल्याला 32 / 5 करावं लागेल. ओके, 5 × 6 = 30. रिमाइंडर किती उरला, 2. तर हे ज्या 5च्या ग्रुपच्या ज्या पेंटिंग्स आहेत ह्या 6 टाइम्स रिपीट झाल्या. आता 7 टाइम्स ज्यावेळेस रिपीट होणार आहे त्यावेळेस सेकंड नंबरवरती जी पेंटिंग येईल तिचा नंबर काय असणार आहे, 32. ती 32 प्लेसवरती येईल. ओके, तर या ठिकाणी सेकंड प्लेसवरती कोणती पेंटिंग येणार आहे मग, डिअर. ओके, म्हणून या ठिकाणी करेक्ट आन्सर काय येईल, डिअर. 32 प्लेसवरती डिअर ह्या ॲनिमलची पेंटिंग असणार आहे. डिअर आन्सर आहे का ऑप्शन्समध्ये? येस, या ठिकाणी ऑप्शन 1मध्ये आन्सर दिसतं आहे. ऑप्शन 1 इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 17. दीपा, सनी, अल्पना, जॉय अँड चित्रा आर स्टँडिंग ऑन staircase. Joy is standing adjacent to Deepa on the upper stair. There are 2 persons between Deepa and Alpana. Sunny and Chitra are on adjacent stairs. Who are standing on the stair the second from top as well as bottom respectively? ओके, सगळ्यात अगोदर क्वेश्चनचं मिनिंग लक्षात घेऊया आणि त्यानंतरून आपण क्वेश्चन स्टेप बाय स्टेप सॉल्व करूया. या ठिकाणी काय सांगितलेलं आहे, स्टेअर केस म्हणजे पायऱ्या आहेत, पायऱ्यांवरती ह्या सिक्वेन्समध्ये हे सगळे बॉईज किंवा गर्ल्स उभे आहेत.
ओके. जॉय इज स्टँडिंग ॲडजसंट टू दीपा ऑन द अप्पर स्टेअर. बघा काय सांगितलं आहे, जॉय हा दीपाच्या जवळ उभा आहे, पण कुठे, अप्पर स्टेअरला. म्हणजे खालच्या साईडला दीपा आहे आणि वरती जॉय उभा आहे. ओके, जॉय त्यानंतर दीपा. ॲडजसंट म्हणजे लागून उभे आहेत ते, म्हणजे हा जॉय वरच्या स्टेपवर उभा आहे आणि खाली लगेच त्याच्या दीपा उभी आहे. सनी अँड चित्रा आर ऑन ॲडजसंट स्टेअर. सनी आणि चित्रा हे देखील एकमेकांच्या जवळ उभे आहेत. सॉरी, सेकंड स्टेटमेंट सुटलं माझ्याकडून. इथे सेकंड स्टेटमेंट आहे, देअर आर 2 पर्सन बिटवीन दीपा अँड अल्पना. दीपा आणि अल्पना यांच्यामध्ये 2 पर्सन्स आहेत. हे बघा या ठिकाणी दीपा आहे आणि अल्पना यांच्यामध्ये 2 पर्सन्स आहेत. सनी अँड चित्रा आर ऑन ॲडजसंट स्टेअर. सनी आणि चित्रा हे जवळ उभे आहेत. तर आता या ठिकाणी बघा 2च प्लेस बाकी आहेत. टोटल नंबर ऑफ पर्सन्स किती होते ते 5. ओके. जॉय हा दीपाच्या जवळच उभा आहे. दीपा आणि अल्पनाच्या मध्ये 2 पर्सन्स आहेत. तर हे सनी आणि चित्रा ह्या दोघांची प्लेस कुठे येईल, ह्या दीपा आणि अल्पनाच्या मध्ये येईल. पण आता या ठिकाणी आपल्याला यांनी हे सांगितलेलं नाही आहे की टॉपला कोण उभा आहे आणि बॉटमला कोण उभा आहे. तर या ठिकाणी 2 कंडिशन्स येतील. या ठिकाणी एक तर सनी आणि त्यानंतर चित्रा उभी असेल, किंवा चित्रा अगोदर आणि मग सनी उभा असेल. ओके. आता आपल्याला क्वेश्चन विचारलेला आहे, हू आर स्टँडिंग ऑन द स्टेअर्स दी सेकंड फ्रॉम टॉप ॲज वेल ॲज बॉटम रिस्पेक्टिवली. ओके. आपल्याला टॉपकडून सेकंड प्लेसवरती कोणता पर्सन उभा आहे आणि बॉटमकडून सेकंड प्लेसवरती कोणता पर्सन उभा आहे असा क्वेश्चन विचारलेला आहे. ओके. सगळ्यात अगोदर काय आहे, सेकंड फ्रॉम टॉप. टॉपपासून सेकंडला कोण उभा आहे, दीपा उभी आहे. ॲज वेल ॲज बॉटम रिस्पेक्टिवली, आणि बॉटमकडून कोण आहे, चित्रा किंवा सनी. ऑप्शनमध्ये आन्सर आहे का, हे आन्सर येणार आहे आपलं फायनल, दीपा चित्रा किंवा दीपा सनी. बघा पहिलं ऑप्शन दिलं आहे जॉय अल्पना, ऑप्शन 1 येणार नाही. सेकंड ऑप्शन दिलेलं आहे चित्रा दीपा हे करेक्ट आहे, पण यांची सिक्वेन्स त्यांनी उलट दिली आहे. आपल्याला कोणता बघायचा आहे अगोदर, टॉपकडून सेकंड नंबरचा आणि त्यानंतर बॉटमकडून सेकंड नंबरचा. ओके. टॉपकडून जर सेकंड प्लेसवरती कोण आहे, दीपा आहे, म्हणून ऑप्शन 2 पण येणार नाही. ऑप्शन 3 पहा, दीपा सनी. येस, हा ऑप्शन येऊ शकतो, दीपा आणि सनी. आणि ऑप्शन 4 दिला आहे दीपा चित्रा. येस, हा देखील ऑप्शन करेक्ट येऊ शकतो. या ठिकाणी ऑप्शन 3 आणि ऑप्शन 4 दोघी पण करेक्ट ऑप्शन्स आहेत. ओके. या ठिकाणी मी दोघं ऑप्शन्सला करेक्ट देते. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 18. रजित अँड सुमित पार्टिसिपेटेड इन दी रनिंग रेस. Rajit said he was at 7th position and Sumit was ahead of him by 2 places. Sumit said, I was at the 5th position from the last boy. What is the total number of participants? ओके. सगळ्यात अगोदर क्वेश्चनचा मिनिंग लक्षात घेऊया. काय सांगितलं आहे बघा, रजित सुमित पार्टिसिपेटेड इन द रनिंग रेस. रजित आणि सुमितने रनिंग रेसमध्ये पार्टिसिपेट केलं आहे. रजित सेड ही वॉज ॲट 7th पोझिशन. 7th पोझिशनवरती रजित आहे. अँड सुमित वॉज अहेड बाय हिम 2 places. ओके. सुमित हा रजितपेक्षा 2 प्लेस पुढे उभा आहे. म्हणजेच सुमित कितव्या पोझिशनवरती आहे, 5th पोझिशनवरती येईल. ओके.
सुमित सेड आय वॉज ॲट द 5th पोझिशन फ्रॉम लास्ट बॉय. आता सुमित काय म्हणतो आहे की माझी जी पोझिशन आहे ती लास्ट बॉयपासून 5th पोझिशनवरती मी उभा आहे. व्हॉट इज द टोटल नंबर ऑफ पार्टिसिपेंट्स. तर ह्या रेसमध्ये, रनिंग रेसमध्ये टोटल नंबर ऑफ पार्टिसिपेंट्स किती आहेत ते आपल्याला या ठिकाणी काढायचं आहे. ओके, बघा काय सांगितलं आहे. रजित हा 7th प्लेसवरती आहे आणि त्याच्या पुढे 2 प्लेस पुढे सुमित आहे. ओके, म्हणजे 5th प्लेसला सुमित आहे. आणि अजून काय सांगता आहे. सुमित काय म्हणतो आहे, आय वॉज ॲट द 5th पोझिशन फ्रॉम लास्ट बॉय. लास्ट बॉयपासून माझी 5th पोझिशन आहे आणि टॉपकडून पण त्याची कितीवी पोझिशन आहे, 5th पोझिशन आहे. ओके, तर सुमितच्या वरती किती आहेत टोटल पर्सन्स, 5 आणि सुमितच्या खाली किती आहेत, 5. 5 + 5 10. -1 करावं लागेल. -1 का केला, कारण की टॉपकडून जर काउंट केलं तर याची पोझिशन 5th येते आणि बॉटमकडून पण काउंट केलं तर याची पोझिशन 5th येते. आपण काय केलं, 5 + 5 10 असे ॲड केले. पण हा एकच पर्सन आहे, हा डबल काउंट होतो आहे टॉपकडून पण काउंट करताना आणि बॉटमकडून पण काउंटिंग करताना. म्हणून या ठिकाणी आपल्याला 1 सबस्ट्रॅक्ट करावं लागेल. 1 सबस्ट्रॅक्ट केला तर आन्सर काय मिळालं, 9. ओके, तर ही जी रनिंग रेस आहे ह्या रनिंग रेसमध्ये टोटल नंबर ऑफ पार्टिसिपेंट्स किती आहेत, मग 9. ओके, ऑप्शनमध्ये आहे का आन्सर 9. येस, या ठिकाणी ऑप्शन 1मध्ये आन्सर दिसतं आहे. ऑप्शन 1 इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 19. इन अ क्यू विलास इज स्टँडिंग ॲट द 23rd प्लेस फ्रॉम लास्ट अँड ॲट द 8th प्लेस फ्रॉम the start of the queue. If in the same queue Vikas at 8th place from last, then what will be the order of Vikas from the front? ओके, या ठिकाणी 2 पर्सन्स दिलेले आहेत, विलास आणि विकास. विलास हा लास्टकडून 23rd प्लेसला उभा आहे आणि जर त्याला टॉपकडून स्टार्टिंगकडून बघितलं, काउंट केलं तर त्याची प्लेस येते 8. ओके, बघा विलास हा बॉटमकडून येतो 23rd प्लेसला आणि टॉपकडून येतो आहे, त्याची प्लेस येते आहे 8th प्लेस. ओके, इफ इन दी सेम क्यू. ओके, यावरून आपल्याला त्या क्यूमध्ये टोटल नंबर ऑफ पर्सन्स किती आहे हे काउंट करता येईल. हे करण्यासाठी काय करावं लागेल, 23 + 8 31. 31 - 1 30. तर ही जी क्यू आहे हिच्यामध्ये टोटल नंबर ऑफ पर्सन्स किती आहेत, 30. ओके, आता आपल्याला क्वेश्चन काय विचारला आहे बघा. इफ इन दिस सेम क्यू, जर ह्याच सेम क्यूमध्ये विकास ॲट 8th प्लेस फ्रॉम लास्ट, विकास हा लास्टकडून 8th प्लेसवरती आहे, देन व्हॉट विल बी द ऑर्डर ऑफ विकास फ्रॉम द फ्रंट. तर त्याला जर फ्रंटकडून आपण काउंट केलं तर त्याची फ्रंटकडून प्लेस काय येईल हे काढण्यासाठी काय करावं लागेल, मग आता 30. टोटल नंबर ऑफ क्यूमध्ये पर्सन्स किती आहेत, 30. म्हणून याची आपल्याला बॉटमकडून प्लेस माहिती आहे, 8 प्लेस आहे आणि 30 - 8 करावं लागेल. 30 - 8 किती येतात, 22. ओके, यात आपल्याला आता 1 ॲड करावं लागेल. त्याला जर वरून काउंट केलं तर त्याची प्लेस काय येईल, 23 आणि बॉटमकडून काउंट केलं तर त्याची प्लेस काय आहे, 8. आणि आपल्याला क्वेश्चन विचारला आहे की त्याला फ्रंटकडून विकासला जर काउंट केलं तर त्याची प्लेस किती, कोणती प्लेस असणार आहे, तर त्याची प्लेस असणार आहे 23. ऑप्शनमध्ये आहे का आन्सर 23. येस, या ठिकाणी ऑप्शन 3मध्ये आन्सर दिसतं आहे. ऑप्शन 3 इज अ
करेक्ट ऑप्शन येईल. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 20. द लेंथ ऑफ अ गार्डन इज 40 मीटर अँड विड्थ इज 20 मीटर. What will be the total number of trees to be planted around this garden at a distance of 5 meter each? ओके, एक गार्डन दिलेलं आहे. आता हे जे आपल्याला मेजरमेंट दिलेलं आहे त्याच्यावरून आपल्याला लक्षात येतं आहे की हे जे गार्डन आहे हे रेक्टँग्युलर फॉर्ममध्ये आहे. ओके, त्याची लेंथ दिलेली आहे 40 मीटर आणि विड्थ दिलेली आहे 20 मीटर. ओके, व्हॉट विल बी द टोटल नंबर ऑफ ट्रीज टू बी प्लांटेड अराउंड धिस गार्डन ॲट अ डिस्टन्स ऑफ 5 मीटर इच. तर आपल्याला ह्या गार्डनच्या आउटर साईडला ट्रीज लावलेले आहे आणि प्रत्येक ट्री हे 5 मीटर डिस्टन्सवरती आहे. ओके, तर टोटल नंबर ऑफ ट्रीज किती आहेत त्या गार्डनमध्ये हे काढायचं आहे. हे काढण्यासाठी सगळ्यात अगोदर काय करावं लागेल, आपल्याला ह्या दिलेल्या रेक्टँग्युलर गार्डनचा पेरिमीटर फाइंड आउट करावं लागेल. पेरिमीटर फाइंड आउट करण्यासाठी काय करावं लागेल, 40 + 40 + 20 + 20 या सगळ्यांची सम. 40 + 40 80, 80 + 20 100, 100 + 20 120 मीटर. तर ह्या गार्डनची टोटल लेंथ किती आहे, 120 मीटर आहे आणि प्रत्येक ट्री हा 5 मीटरवरती लावलेला आहे. तर टोटल नंबर ऑफ ट्रीज किती लावलेले आहे ह्या गार्डनच्या भोवती हे काढण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला, 120 / 5. ओके, 5 × 2 = 10, 2 0 घेतला 20 झाला, 5 × 4 = 20. तर हे जे गार्डन आहे रेक्टँग्युलर फॉर्ममध्ये, तर ह्या गार्डनमध्ये टोटल नंबर ऑफ ट्रीज किती प्लांट केलेले आहेत, 24. ओके, ऑप्शनमध्ये आहे का आन्सर 24? येस, या ठिकाणी ऑप्शन 1मध्ये आन्सर दिसतं आहे. ऑप्शन 1 इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 21. ऑन अ 320 मीटर लॉंग रोड, trees are planted each at a distance of 16 meter. How many total number of trees are planted? ओके, बघा किती लॉंग आहे, रस्त्याची लेंथ दिलेली आहे 320 मीटर आणि प्रत्येक एका ट्रीमध्ये किती डिस्टन्स आहे, 16 मीटरचं. तर अशा रस्त्याच्या कडेने टोटल नंबर ऑफ किती ट्रीज प्लांट केलेले आहेत हे काढण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला, 320 / 16. 16 × 2 = 32. हा 0 खाली घेतला, या ठिकाणी 0 येईल. तर टोटल नंबर ऑफ ट्रीज किती प्लांट केलेले आहेत, मग या ठिकाणी 20 आन्सर आलं. पण आता आपल्याला नंबर ऑफ ट्रीज विचारलेले आहेत. तर यात पहिला ट्री आणि लास्ट ट्री यांच्यामध्ये अजून एक ट्री ॲड करावं लागेल. तर टोटल ट्रीज किती येतील, 21 ट्रीज असतील. आपल्याला हे काय दिलेलं आहे, 2 ट्रीजमधलं डिस्टन्स दिलेलं आहे. ओके, तर हे ज्यावेळेस आपण काढतो त्यावेळेस एक जो ट्री आहे तो आपल्याला ॲड करावा लागतो, कारण की आपल्याला 2 ट्रीजमधलं डिस्टन्स दिलेलं आहे, 2 ट्रीजमधलं. तर यामध्ये एक जो ट्री असतो तो पहिलावाला ट्री काउंट नाही होत. तो नंबर ऑफ ट्रीज विचारले की काय करावं लागतं, मग त्यात 1 ॲड करावा लागतो. ओके, म्हणून मग आपलं कॉशियंट जरी 20 आला तरी त्यात आपल्याला अजून एक 1 ॲड करावं लागेल. तर टोटल नंबर ऑफ ट्रीज किती असतील मग त्या रस्त्याच्या बाजूने प्लांट केलेले, 21. ऑप्शनमध्ये आहे का आन्सर? येस, या ठिकाणी ऑप्शन 3मध्ये आन्सर दिसतं आहे. ऑप्शन 3 इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 22. इन अ क्यू, फर्स्ट बॉय इज फॉलोड बाय अ गर्ल, सेकंड बॉय इज फॉलोड बाय 2 गर्ल्स, 3 बॉय इज फॉलोड बाय 3 गर्ल्स. इफ total 45 kids are standing in a queue, then how many girls are standing? ओके,
मित्रांनो, क्वेश्चनचा मिनिंग लक्षात घ्या. काय सांगितलं आहे, एक क्यू आहे, एक लाईन आहे. त्या लाईनमध्ये पहिला जो बॉय आहे त्या बॉयला कोण फॉलो करते, एक गर्ल. म्हणजे एक बॉय उभा आहे आणि त्यानंतर लगेच गर्ल उभी आहे. सेकंड बॉय इज फॉलोड बाय 2 गर्ल्स. बघा, दुसरा जो बॉय आहे त्या बॉयला 2 गर्ल्स फॉलो करत आहेत. म्हणजे सेकंड बॉय नंतर 2 गर्ल्स उभ्या आहेत. थर्ड बॉय इज फॉलोड बाय 3 गर्ल्स. बघा, 3 नंबरचा जो बॉय आहे त्या 3 नंबरच्या बॉय नंतर लगेच 3 गर्ल्स उभ्या आहेत. अशी एक क्यू आहे आणि त्या क्यूमध्ये टोटल नंबर ऑफ किड्स किती आहेत, 45. आता या ठिकाणी टोटल नंबर ऑफ किड्स म्हणजे यात गर्ल्स पण असतील आणि बॉईज पण असतील. ओके, तर आपल्याला क्वेश्चन विचारलेला आहे, देन हाऊ मेनी गर्ल्स आर स्टँडिंग. तर त्या क्यूमध्ये टोटल नंबर ऑफ गर्ल्स किती असतील. ओके, बघा, मी क्वेश्चन स्टेप बाय स्टेप सॉल्व करते. या ठिकाणी मी बॉईज लिहिते आणि गर्ल्स. ओके, पहिला जो बॉय आहे त्या बॉयनंतर लगेच एक गर्ल उभी आहे. त्यानंतर दुसरा जो बॉय उभा आहे सेकंड नंबरवरती, सेकंड नंबर नाही म्हणता येणार, दुसरा बॉय उभा आहे. त्या दुसऱ्या बॉयनंतर 2 गर्ल्स उभ्या आहेत. म्हणजे हा झाला पहिला ग्रुप. ओके, हा झाला दुसरा ग्रुप. त्यानंतर तिसरा बॉय उभा आहे. त्याच्यानंतर 3 गर्ल्स उभ्या आहेत. ओके, ह्या बॉयनंतर त्याला 3 गर्ल्स फॉलो करत आहेत. हा झाला तिसरा ग्रुप. ओके, तर असे टोटल नंबर ऑफ किड्स किती आहेत, 45 किड्स आहेत. ओके, बघा, त्यानंतर चौथा जो बॉय आहे त्याला किती फॉलो करत आहे, 4 गर्ल्स फॉलो करतील. त्यानंतर पाचव्या बॉयनंतर 5 गर्ल्स असतील. 6व्या बॉयनंतर 6 गर्ल्स असतील. 7व्या बॉयनंतर 7 गर्ल्स आणि 8व्या बॉयनंतर 8 गर्ल्स असतील. ओके, असे हे ग्रुप्स आहेत. तर या ठिकाणी टोटल नंबर ऑफ बॉईज 8 येतील आणि यांची सम करूया. यांची सम किती येते बघा, 1 + 2 3, 3 + 3 6, 6 + 4 10, 10 + 5 15, 15 + 6 21, 21 + 7 21 + 7 किती होतात, 28, 28 + 8 36. जर सपोज आपण 36 आणि 8 यांची सम केली तर काय मिळते, 45. तर ही जी क्यू आहे या क्यूमध्ये आपल्याला काय विचारलेलं आहे, टोटल नंबर ऑफ गर्ल्स विचारले आहेत. तर गर्ल्स किती येतील मग, 36 गर्ल्स येतील. ओके, ऑप्शनमध्ये आन्सर आहे का मग, येस, या ठिकाणी ऑप्शन 2मध्ये आन्सर दिसत आहे. ऑप्शन 2 इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 23. अ रोज फ्लॉवर ॲट द बिगिनिंग ऑफ अ गार्लँड is followed by 5 hibiscus flowers, then 1 rose flower, 4 hibiscus flowers, again 1 rose flower, 3 hibiscus flowers. In this order, at the end 1 rose flower is followed by 1 hibiscus flower. If there are total 20 flowers, how many rose flowers are there? ओके, हा क्वेश्चन पण 22nd क्वेश्चन जसा दिलेला आहे, 22 नंबरचा क्वेश्चन तसा सेम क्वेश्चन आहे. ओके, बघा काय सांगितलेलं आहे, अ रोज फ्लॉवर ॲट द बिगिनिंग ऑफ गार्लँड इज फॉलोड बाय 5 हिबिस्कस. रोजला कोण फॉलो करतो आहे, हिबिस्कस. आता पहिला फ्लॉवर आहे रोज, त्यानंतर 5 हिबिस्कस फ्लॉवर्स आहेत. त्यानंतर देन 1 रोज फ्लॉवर, देन 4 हिबिस्कस फ्लॉवर्स, अगेन 1 रोज फ्लॉवर, 3 हिबिस्कस फ्लॉवर. इन दिस ऑर्डर ॲट द एंड ऑफ 1 रोज फ्लॉवर
इज फॉलोड बाय 1 हिबिस्कस फ्लॉवर. तर आपल्याला ही सिक्वेन्स कुठपर्यंत घेऊन जायची आहे, जोपर्यंत 1 हिबिस्कस येत नाही तोपर्यंत. ओके, यानंतर काय येईल 2 1 1. बघा 1 रोजनंतर 1 हिबिस्कस फ्लॉवर त्याला फॉलो करतो आहे. देअर आर टोटल नंबर ऑफ फ्लॉवर्स. तर यांची जर टोटल केली तर ही किती येते आहे, टोटल 20 येते आहे. बघा पहिल्या ग्रुपमध्ये किती फ्लॉवर्स आहेत मग 6, दुसऱ्या ग्रुपमध्ये 5, या दोघांची सम केली. ओके, 3 + 1 4, 2 + 1 3, 2 + 2 1 + 1 2. यांची जर सम केली तर टोटल नंबर ऑफ फ्लॉवर्स किती मिळत आहेत 20. बघा काउंट करूया. 6 + 5 11, 11 + 4 15, 15 + 3 18, 18 + 2 20. ओके, तर आपल्याला क्वेश्चन काय विचारलेला आहे, इफ देअर आर टोटल 20 फ्लॉवर्स हाऊ मेनी रोज फ्लॉवर्स आर देअर. तर त्या ठिकाणी रोज फ्लॉवर्स किती आहेत, तर किती आहेत मग रोज फ्लॉवर्स, काउंट करूया. 1 2 3 4 5. रोज फ्लॉवर्स किती आहेत 5. आणि जर सपोज हिबिस्कस विचारले असते तर आपल्याला यांची सम करावी लागली असते, किंवा 20 - 5 किती येईल 15. पण आपल्याला क्वेश्चनमध्ये रोज फ्लॉवर्स किती आहेत ते विचारलेलं आहे. तर रोज फ्लॉवर्स किती आहेत मग 5. ऑप्शनमध्ये आहे का आन्सर, येस, या ठिकाणी ऑप्शन 3मध्ये आन्सर दिसतं आहे. ऑप्शन 3 इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 24. इन अ हॉल 25 चेअर आर अरेंज ॲज पर द ऑर्डर ऑफ रेनबो कलर्स. इन दिस सिरीज द चेअर of which color will occur between the chairs 15 from the left and 9th from the right. ओके, आता या ठिकाणी आपल्याला रेनबोच्या कलर्सची सिक्वेन्स माहिती असणं गरजेचं आहे. आता ही कलरची सिक्वेन्स लक्षात ठेवण्यासाठी मी तुम्हाला एक इझी ट्रिक सांगते. यासाठी तुम्हाला एक सेंटेन्स लक्षात ठेवायचं आहे. ते सेंटेन्स आहे, रिचर्ड ऑफ यॉर्क गेव बॅटल इन व्हेन. ओके, हे सेंटेन्स यॉर्कमधल्या एका राजाचं आहे. रिचर्ड नावाचा तो एक राजा असतो आणि त्याने जे युद्ध केलं त्या युद्ध त्याचं व्यर्थ ठरलं, असा त्याचा मराठीतून मिनिंग होतं. तर या सेंटेन्समधील जे पहिले लेटर्स आहेत त्याच्यावरून आपण रेनबोचे कलर्स लक्षात ठेवू शकतो. बघा पहिला येतो रेड कलर, ओवरून ऑरेंज कलर, त्यानंतर वायवरून येलो, ग्रीन, ब्ल्यू, इंडिगो आणि व्हायलेट. ओके, ही आहे रेनबोच्या कलरची सिक्वेन्स. आता आपल्याला काय विचारलं आहे क्वेश्चन बघा, टोटल चेअर्स ह्या किती आहेत 25 चेअर्स आहेत, रेनबोच्या कलर्समध्ये अरेंज केलेल्या आहेत. ओके, आणि आपल्याला क्वेश्चन विचारला आहे, अ चेअर ऑफ विच कलर विल ऑकर बिटवीन दी चेअर 15th फ्रॉम द लेफ्ट अँड 9th फ्रॉम द राईट. ओके, एक क्यू आहे, ती क्यूमध्ये 15th म्हणजे लेफ्टकडून 15th प्लेसची चेअर लेफ्टकडून आणि राईटकडून 9th प्लेसची चेअर, ह्या दोघं चेअर्सच्या मधली जी चेअर आहे तर ती कोणत्या कलरची असेल हे आपल्याला विचारलेलं आहे. बघा लेफ्टकडून काउंट जर केला तर त्या चेअरचा नंबर काय येईल 16th. ओके, तर आपल्याला लेफ्टकडून काउंट केल्यावरती 16th प्लेसवरती कोणत्या कलरची चेअर आहे ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. ओके, बघा या ठिकाणी आपल्याला मुद्दाम राईट साईडची पण त्या चेअरची पोझिशन दिली आहे 9th आणि लेफ्टकडून 15th प्लेसची चेअर
विचारलेली आहे. तर आपल्याला एक तर तुम्ही मागून बॉटमकडून काउंट करत गेल्या तर तुम्हाला 10th प्लेसची चेअर बघावी लागेल, किंवा लेफ्टकडून जर विचार केला तर तुम्हाला 16th पोझिशनवरती असलेल्या चेअरचा कलर पाहायचा आहे. ओके, म्हणून मग आता मी काय करते, 16ला 7ने डिवाईड करते. 7ने का डिवाईड करते, कारण की रेनबोमध्ये कलर्स किती असतात, टोटल 7 कलर्स असतात आणि ते ह्या सिक्वेन्समध्ये लावलेले आहेत. 7 नंतर पुन्हा 8 प्लेसवरती कोणता कलर येईल, रेड. पुन्हा हा जो ग्रुप आहे हा रिपीट होणार आहे आणि आपल्याला 16 प्लेसवरच्या चेअरचा कलर बघायचा आहे, म्हणून मी 16 डिवाइड बाय 7 करते. ओके, 7 2 जा 14, रिमाइंडर काय उरला 2. म्हणजेच आपल्याला सेकंड प्लेसवरची जी चेअर असणार आहे, सेकंड प्लेसवरचा जो कलर आहे तो कोणत्या प्लेसवरती येईल, 16 प्लेसवरती रिपीट होईल. तर सेकंड प्लेसवरती कोणता कलर आहे, मग रेनबोमध्ये ऑरेंज. तर 16th प्लेसवरती कोणत्या कलरची चेअर येईल, ऑरेंज कलरची चेअर असेल. ओके, ऑप्शनमध्ये आहे का आन्सर ऑरेंज? येस, या ठिकाणी ऑप्शन 2मध्ये आन्सर दिसतं आहे. ऑप्शन 2 इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 25. इन अ क्यू, प्रकाश हू इज ॲट 12th प्लेस बिहाइंड द अनुष्का is the 16th place from the end. How many person are standing between Anushka and the last person in a queue? ओके, बघा या ठिकाणी काय सांगितलेलं आहे, एक क्यू आहे, त्या क्यूमध्ये प्रकाश हू इज ॲट 12th प्लेस बिहाइंड ऑफ अनुष्का, अनुष्काच्या मागे 12th प्लेसवरती, अनुष्काच्या मागे 12th प्लेसवरती प्रकाश उभा आहे. इन दिस सिरीज अ चेअर ऑफ विच कलर, अनुष्काच्या मागे 12th प्लेसवरती प्रकाश उभा आहे. इज ॲट द 16th प्लेस फ्रॉम द एंड, आणि याला जर प्रकाशला खालून काउंट केलं तर त्याची प्लेस किती आहे, 16th प्लेस आहे. ओके, एंडकडून जर काउंट केलं तर प्रकाशची प्लेस ही 16th प्लेसवरती तो उभा आहे. हाऊ मेनी पर्सन आर स्टँडिंग बिटवीन अनुष्का अँड द लास्ट पर्सन. तर अनुष्का आणि लास्ट पर्सन यांच्यामध्ये किती लोक उभे आहेत हे आपल्याला काढायचं आहे. ओके, बघा अनुष्काच्या मागे 12th प्लेसवरती प्रकाश आहे आणि जर खालून काउंट केलं तर प्रकाशची प्लेस किती आहे, 16. म्हणजे प्रकाशच्या खाली किती लोक उभे आहेत, 15. ओके, कारण की त्याची 16th पोझिशन आहे ना खालून जर काउंट केली तर. आणि अनुष्कापासून प्रकाश हा 12th प्लेसवरती उभा आहे, म्हणजे अनुष्का आणि प्रकाश या दोघांच्या मध्ये किती लोक आहेत, 11th पर्सन आहेत. ओके, तर आपल्याला अनुष्का आणि लास्ट पर्सन यांच्यामध्ये किती लोक उभे आहेत हे काढायचं आहे. ओके, हे काढण्यासाठी काय करावं लागेल, मग अनुष्का आणि प्रकाशमध्ये 11th पर्सन आहेत, 11 प्लस प्रकाशला पण काउंट करावं लागेल 1, प्लस प्रकाशच्या खाली किती लोक उभे आहेत, 15. ह्या सगळ्यांची सम करावी लागेल. त्यावेळेस अनुष्का आणि लास्ट पर्सनमध्ये किती लोक उभे आहेत हे आपल्याला मिळेल. 5 + 1 6 + 1 7 2 1 + 1 2 27. ओके, हे काय झाले, 27 अनुष्काच्या खालचे मिळालेले पर्सन्स. पण आपल्याला बिटवीन विचारलेलं आहे, अनुष्का आणि लास्ट पर्सन. या 15मध्ये लास्ट पर्सन पण काउंट झालेला आहे, म्हणून तो आपल्याला 1 पर्सन या अनुष्का आणि लास्ट पर्सनमधल्या यांच्यामधून सबस्ट्रॅक्ट करावं लागेल. मग 27 - 1
काय येईल 26. तर अनुष्का आणि लास्ट पर्सन यांच्यामध्ये 26 पर्सन्स उभे आहेत. ऑप्शनमध्ये आहे का आन्सर 26? येस, या ठिकाणी ऑप्शन 1मध्ये आन्सर दिसत आहे. ऑप्शन 1 इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके, थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ. अशा सोप्या पद्धतीने मी पुढील व्हिडिओ पण तुमच्यासाठी लवकरच घेऊन येणार आहे. तोपर्यंत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पुन्हा लवकरच भेटू पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.